घटना 242 प्रवाशांना घेऊन जाणारं एअर इंडियाचं विमान कोसळलं. यामध्ये माजी मुख्यमंत्री गुजरात राज्याचे विजय रुपाणी देखील उपस्थित होते. आज एक भीषण आणि धक्कादायक घटना अहमदाबादमध्ये घडली आहे. अहमदाबादहून लंडनकडे जाणारं एअर इंडिया 171 हे प्रवासी विमान 242 प्रवाशांना घेऊन उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणातच कोसळलं. ही घटना अहमदाबादच्या मेघाणी नगर या रहिवासी भागात घडली असून संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे. नमस्कार, मी बंदगी NGTV वर्ल्ड लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. काय आहे ही बातमी संपूर्ण जाणून घेण्यासाठी तुम्ही जर NGTV वर्ल्ड लाईव्ह या न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. 171 हे प्रवासी विमान, या विमानात 169 भारतीय, 53 ब्रिटिश नागरिक, पोर्तुगीज नागरिक आणि 11 लहान मुलं आणि 2 बालके यांचा देखील समावेश होता. विशेष म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील या विमानाने प्रवास करत होते. या विमानाने अहमदाबादच्या रनवे नंबर 23 वरून 1:38 टेक ऑफ केलं होतं. केवळ 1 मिनिटानंतर 1:39 वाजता विमानाने आपत्कालीन संदेश पाठवला आणि त्यानंतर लगेच संपर्क तुटला, अशी माहिती DGCAने दिली आहे. या विमानाचे कॅप्टन सुमित सबरवाल होते, ज्यांना 8,200 तास विमान चालवण्याचा अनुभव होता. सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून NDRF, अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही घटना कशी घडली, कोण जबाबदार, कोण वाचलंय, पुढील अपडेटसाठी पाहत राहा NGTV वर्ल्ड लाईव्ह. या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा.